धनत्रयोदशीला काय खरेदी करावे आणि काय करू नये? धनत्रयोदशी दिवशी या चुका करू नका, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी दिवशी काय करावे आणि काय करू नये? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी म्हटलं की सगळ्यांचाच उत्साह आणि प्रकाश आणि खरेदीची आठवण येते. या दिवशी आपण सोने, चांदी, भांडी, कपडे अशा अनेक वस्तू देखील आपण खरेदी करतो. कारण असे मानले जाते की या दिवशी नवीन वस्तू घेतल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धनधान्य वाढतं. पण तुम्हाला माहीत आहे का, काही वस्तू अशा असतात ज्या दिवशी खरेदी केल्यास शुभफळ मिळतं, तर काही वस्तू अशा असतात की त्या घेतल्याने धनलाभाऐवजी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीला काय खरेदी करावे आणि काय करू नये. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया धनत्रयोदशी दिवशी काय काय खरेदी करावे. नंबर 1, सोने आणि चांदी. धनतेरस दिवशी पहिला विचार म्हणजे सोने आणि चांदी. या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते समृद्धीचं आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. जर मोठे सोने विकत घेणे शक्य नसेल तर छोटंसं नाणं, ब्रेसलेट किंवा चांदीचा शिक्का घेतला तरी चालेल. असे मानले जाते की लक्ष्मी माता या दिवशी घरात येते आणि सोने चांदी हे तिचे प्रिय रूप आहे. नंबर 2, लक्ष्मी गणेश मूर्ती. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन लक्ष्मी मातेची आणि श्री गणेशाची मूर्ती नवीन खरेदी करून घरी आणणं अतिशय शुभ आहे. या मूर्तीची पूजा धनत्रयोदशी दिवशी आणि दिवाळीच्या रात्री केली की घरातील सर्व अडथळे, दुःख दूर होतात आणि माता लक्ष्मी ही स्थिर राहते. नंबर 3, खातेपुस्तक किंवा लॅपटॉप. जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर या दिवशी नवीन डायरी, खातेपुस्तक किंवा लॅपटॉप घेतल्यास व्यापारात वाढ आणि प्रगती होते. आजच्या काळात नवीन गॅजेट घेणं म्हणजे नवीन संधीचं स्वागत करणं आहे. नंबर 4, लोखंड आणि धारदार वस्तू. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडी वस्तू, सुरी किंवा कात्री, धारदार वस्तू खरेदी करणे अपशकुन मानले जाते. या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि तणावही वाढवतात. नंबर 5, काळ्या रंगाच्या वस्तू. काळा रंग हा शनीचा रंग आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळ्या वस्तू खरेदी केल्यास शुभ शक्ती कमी होतात, असं शास्त्र सांगतं. नंबर 6, प्लॅस्टिकच्या वस्तू. प्लॅस्टिकला वास्तुशास्त्रात निष्क्रान आणि अपवित्र मानलं जातं. त्यामुळे या दिवशी प्लॅस्टिकऐवजी माती, तांबे किंवा पितळ यांसारख्या नैसर्गिक वस्तूंना प्राधान्य द्यावे. नंबर 7, जुनी किंवा सेकंड हँड वस्तू. या दिवशी कुणीही वापरलेली वस्तू घेऊ नका, कारण अशा वस्तू दुसऱ्याची ऊर्जा आणते घरामध्ये, जी तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला बाधा आणू शकते. नंबर 8, पितळ, तांबे किंवा स्टीलची भांडी. धनत्रयोदशीच्या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे फार शुभ मानले जाते. या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे शुभ असते. विशेषतः तांब्याची किंवा पितळेच्या वस्तू घेतल्यास घरातील आरोग्य सुधारते आणि वास्तुशास्त्रानुसार धनवृद्धीही होते. पण लक्षात ठेवा, भांडी घेताना ती रिकामी आणू नका. त्यात थोडे तांदूळ, हळद किंवा गहू टाकून मगच घरात आणा, कारण रिकामं भांडं म्हणजे रिकामं भाग्य मानलं जातं. नंबर 9, शुभ झाडे. मनी प्लांट, तुळस किंवा बांबू प्लांट. तुळस किंवा बांबू प्लांट धनत्रयोदशीच्या दिवशी या झाडांची खरेदी केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. विशेष म्हणजे मनी प्लांट घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास धनवृद्धी होते. नंबर 10, रिकामे भांडं किंवा भांडी घेताना नेहमी थोडं धान्य, तांदूळ, नाणे किंवा हळद ठेवा. रिकामं भांडे घरामध्ये आणू नका आणि ते भाग्य आणि ते घरात अन्न म्हणजे शुभशक्तीचा थांबवणे असतं. धनत्रयोदशीच्या आधी घरात नीट स्वच्छता करा, कारण लक्ष्मीला स्वच्छ जागा प्रिय असते. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण, फूल आणि दिवे लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावावा. यांनी निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. त्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. लक्ष्मी स्थिर राहते. मित्रांनो, लक्षात ठेवा,
धनत्रयोदशी हा केवळ खरेदीचा सण नाही, तर आपल्या आयुष्यात शुभता आणि समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचा दिवस आहे. योग्य वस्तूंची खरेदी करा, नकारात्मक ऊर्जा टाळा आणि नकारात्मक गोष्टी टाळा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर राहू द्या. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.